नमस्कार मैत्रिणींनो. तर दररोजच्या वापरामुळे आपल्या किचनमध्ये जो तवा असतो तो खूप जास्त घाण आणि काळाकुट्ट होतो. चला तर मग असा काळाकुट्ट झालेला तवा जर तुम्हाला नव्यासारखा चमकवायचा असेल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. आणि आता तुम्हाला खरं सांगायचं तर मी हा तवा मुद्दामच काळा ठेवते, कारण मला असं वाटतं की काळा तवा केल्यानंतर ना त्यावर चपात्याही व्यवस्थित होतात, भाकरी होतात, आणि शिवाय आपल्याला डोसा बनवायचा असो, चिला बनवायचा असो, अशा सर्व गोष्टी आपण या तव्यावरती करू शकतो. पण हा तवा काळा करून ना खूप दिवस झाले होते आणि आता हळूहळू ना त्याच्यावरचा साईडचा असा लेअर निघायला लागला होता. आणि चपात्या करते वेळी तवा जास्त गरम झाल्यानंतर त्या लेअरचे छोटे छोटे कण निघून ना चपातीला लागत होते. म्हणून म्हटलं चला आता हा तवा साफ करण्याची वेळ आली आहे. आणि मी ज्या पद्धतीने तवा साफ करते त्यामध्ये कमी मेहनतीमध्ये तवा अगदी नव्यासारखा निघतो. त्यामुळे तवा क्लीन करण्याची ही ट्रिक मला तुमच्याबरोबर पण शेअर करायची होती. तर आपण सुरुवातीला ना तवा गॅसवरती ठेवून हाय फ्लेमवरती 3-4 मिनिटं तवा ठेवल्यानंतर त्यामधून वाफा यायला लागल्या की काठाचे असं उलटणं किंवा चाकूने त्याच्यावरचा लेअर असा घासून काढायचा. पण घासत असताना गॅसचा फ्लेम लो करून मगच नंतर ते आपल्याला घासून काढायचं आहे. आणि मग त्यावरची सगळी घाण काढून घ्यायची आणि नंतर त्यावरती साखर, थोडंसं मीठ आणि बेकिंग सोडा टाकून घ्यायचा. सुरुवातीला 1 चमचा साखर तव्यावरती सगळीकडे पसरवून घ्यायची. साखर मेल्ट व्हायला लागली की मग त्यावरती मीठ टाकायचं आणि नंतर 1 चमचा सोडा तव्यावरती पसरवून घ्यायचा. आणि शेवटी आपण यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. लिंबाचा रस टाकून घ्यायचा आणि नंतर ती लिंबाची फोड तशीच तव्यामध्ये ठेवायची आणि त्याला चाकू किंवा चमचा लावून असं सगळीकडे घासून काढायचं. नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. 1-2 मिनिटं असंच ह्याला रब करायचं. आता लिंबाला काट्याचा चमचा सुद्धा तुम्ही लावून हे असं घासू शकता. आता नंतर गॅसचा फ्लेम बंद करायचा. तर अशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस जर केली, शेवटी तुम्हालाच विश्वास बसणार नाही की तुमचा तवा इतका नव्यासारखा दिसेल. आता ह्याला 1-2 मिनिटं रब करून झाल्यानंतर ना आपण याला आता घासण्यासाठी घेणार आहोत. तर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की तुम्ही ही तवा काळाच ठेवता की दररोज त्याला पूर्ण घासून क्लीन करता. कारण मला तर असं वाटतं की दररोज आपली एवढी एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा ना दररोज चपाती भाकरी बनवून झाल्यानंतर तवा हलका घासून जर ठेवला तर त्यावरती खूप छान चपात्या सुद्धा होतात आणि नंतर त्यामध्ये आपण डोसा, चिले जे काही बनवायचे ना ते आपण ह्याच तव्यामध्ये बनवू शकतो. जर तुम्हाला तसं ठीक वाटत असेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि खास करून ॲल्युमिनियमचा तवा ना दररोजच्या दररोज असं स्टीलच्या स्क्रबरनी जर जास्त स्क्रब केलं तर त्यावरचा किस निघतो आणि आपल्या तव्याची झीज होते आणि आपला वेळ सुद्धा खूप वाया जातो. चला तर मग आता आपण याला 2-3 मिनिटं कंटिन्यू घासलं होतं तर बघू शकता एकदम क्लीन तवा निघालेला आहे. आपला सुरुवातीचा तवा आणि आत्ताचा हा तवा त्यामध्ये किती फरक जाणवतोय. जे कोणी म्हणतात 1 मिनिटांमध्ये तवा साफ होतो, असं काहीच नसतं. तवा घासण्यासाठी मेहनत तर खूप लागते. तर फरक एवढा आहे की आपण या ट्रिक वापरून ना थोडंसं आपला वेळ आणि आपली मेहनत थोडी कमी करू शकतो. नाहीतर 1 मिनिटामध्ये काहीच होत नसतं. शेवटी याला एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर बघू शकता एकदम पांढरा शुभ्र आपला तवा निघालेला आहे. मागे पण मी तुमच्याबरोबर एक व्हिडिओ शेअर केला होता तवा क्लीन करण्याचा, पण त्यामध्ये थोडीशी वेगळी पद्धत मी दाखवली होती. चला तर मग काळाकुट्ट झालेला तवा नव्यासारखा चमकवण्याची ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.